आज माहितीच पडलं असेल थंबनेल बघून आज काय आहे ते. मग बघूया आपण फुगडी कशी आहे आमच्या घरातली. 4 जणांची, तिघांची फुगडी बघितली तुम्ही, आमच्या चौघांची पण फुगडी बघा. ठीक आहे, थंबनेल बघून तुम्हाला कळलंच असतं. गुड मॉर्निंग मंडळी. एअरपोर्ट जय मल्हार सदानंदाचं एअरपोर्ट. आताच उठलो आम्ही लोक. आज आम्हाला रोज कैवल्य, मला तरी रोज कैवल्य उठवतो. ऑफिस मधून रात्री लवकर आलोय, कैवल्याने उठवलंय. कैवल्य त्याला सकाळी सकाळी त्याची सकाळची कामं असतात, तर मला उठवतो. आता उठलोय, आता दाखवतो दिवसभर कसं काय चाललंय. आज सकाळी सकाळी म्हणजे मी आलो रात्री, स्मिता उठली, तिला सांगितलं साबुदाणे थोडे भिजत घाल. साबुदाणे भिजवले ना तर आज खिचडी होईल साबुदाण्याची, म्हणून ते बघा स्मिता खिचडी बनवते. खिचडी एकदम साधी असते आमची, जशी काय स्पेशल नाही, फक्त शेंगदाणे बटाटे आणि मिरच्या. पोरं खातात ना. तिला राई टाकत आहे, हा, राई जिरे टाकतात. हा जिरं. सॉरी जिरं, मला वाटलं राई, पण मी बोललो. तर आता होते, आता काय ब्रश अजून केला नाही. त्या लोकांचे झाले असतात ब्रश, तर मी करतो. 11 वाजले वाटतं, 11 11:30. बघूया. कैवल्याचं टीव्ही बघणं चालू आहे. कालचा जो ब्लॉग होता ना पावभाजीचा, कैवल्याने आमच्या पावभाजी लाईफ मध्ये त्याच्या टाकली असेल पहिल्यांदा. आम्ही लोक खुश झालो, काहीतरी खाल्लं बाबा. ठीक आहे, तर आता त्याचा टाकलाय मी तो ब्लॉग कालचा. प्लीज बघा, पोस्ट पण करतोय मी काय काय. सबस्क्रायबर वाढत चालले, 51 झाले सबस्क्रायबर. व्हिडिओच्या बेसवरती झाले, कोणाला फोर्सफुली सांगितलेली नाहीये, पैसे देऊन नाही गेले. ठीक आहे, तर होत आहे. प्लीज सबस्क्राईब करा. ठीक आहे, फॅमिली वाढू देत. मला ह्या 51 सबस्क्रायबर्सचे 51K सबस्क्रायबर्स करायचे. तुमच्याच म्हणजे काय म्हणतात, तुमचा साथ असेल, तुमची मदत असेल, त्याला शक्य होईल, तर होऊ देत. ठीक आहे, वॉच टाइम पण माझं पूर्ण होऊ देत. माझा वॉच टाइम तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा माझे हे तुम्ही फॅमिली ब्लॉग बघाल. ठीक आहे, तर प्लीज बघा ते. आणि अजून अजून चांगलं काय करायचं असेल त्याचा प्रयत्न करेल. प्लीज सजेशन द्या, कमेंट्स करा. ठीक आहे, कॅमेरा किती खराब झालाय ना, खूपच खराब आहे कॅमेरा. बाजार सगळा बंद व्हायला. ही बेकरी आहे. कैवल्याने पावाबरोबर हे घेतलं, 2 हॅपी है ना. बघू, हे बघा. आता झोपून उठल्या मंडळी. आज जेवण खाऊन सगळे आराम करत होते, सगळे झोपले होते. थोडा आराम केला, 6 वाजले. ऑफिसला जायचं होतं, काल ऑफिस मधून लवकर आलो. ऑफिसमध्ये थोडा इश्यू चालू आहे. सॅलरी अजून काय मिळालेली नाही. सॅलरीचे म्हणजे फक्त वायदे केले जात आहेत. पहिला होता की 7 ते 10च्या मध्ये. मग एका मालकाने सांगितलं की सैलरी प्रोसेस हो गया है, 10 तारीख को सबको आ जाएगा. मी सांगत होतो सॅलरीचं, त्यांनी सांगितलं की 10 तारखेपर्यंत क्रेडिट होऊन जाईल. 10 तारखेला काय आली नाही. 10 तारखेला सांगितलं की 2 दिवस डिले होईल. परत सांगितलं की अजून 2 दिवस डिले होईल. आता सांगितलंय की थर्सडेला देऊ. आता असं की स्मिता बोलते की मी ऍक्च्युली एका चांगल्या कंपनीत काम करत होतो. नाईट जॉब होता, पण कम से कम सॅलरीची म्हणजे हमी होती, सिक्युरिटी होती, सॅलरी येत होती. ठीक आहे, इथे नाईट करून वेळ देऊन सगळं करून सॅलरी काय आली नाही. फक्त त्यांचे स्टेटमेंट्स येत आहेत. आणि मुळात असं की मला एक्सपिरियन्स आहे,
छान बोलण्याचा, ऐकण्याचा, समजण्याचा. तर मला कळत होतं की त्यांचे स्टेटमेंट चुकीचे येत आहेत. ते जे काय सांगतायत, जे काय बोलतायत ते चक्क फसवेगिरी करतायत असं मला वाटत होतं. पण मी काय बोलत नव्हतं. म्हटलं पगार येणार आहे, मला शिकायचं आहे इथे, सेल्सचा जॉब आहे, चांगला आहे, पैसे खूप मिळतील. असं झालंय की आता सर्व्हाइव्ह करायचंय. ठीक आहे, सर्व्हाइव्ह करण्यासाठी जर पैसे नसतील तर त्या कामाचा काही उपयोग नाही. ठीक आहे. स्मिता बरीच मला ओरडायला लागली. त्यामुळे मी आज सांगितलं, आज बुधवार 15 तारीख आहे, 15 जुलै. सांगितलं की मी नाही येत आहे. जे काय माझं 14 जुलैपर्यंत हिशोब झालाय सगळा मला द्या. 16 तारखेला म्हणजे गुरुवारी. कारण त्यांनी 14 तारखेला कमिट केलंय की आम्ही गुरुवारपर्यंत 16 तारखेपर्यंत सगळ्यांना सॅलरी देऊ. पण आता कुठेतरी ट्रस्ट फॅक्टर जो आहे तो कॉम्प्रोमाइज झालाय. त्यामुळे मी डिसिजन घेतलंय की नको, कुठेतरी दुसरीकडे बघतो. मिळेल मला, असं काही नाही. जॉब, मला जॉबचं हे नाहीये. पण हे कसं होतं की थोडंफार शिकण्यासारखं होतं. जर शिकलो असतो तर जास्त पैसे मिळण्याची नक्की गॅरंटी होती. आणि ज्या एक्सपिरियन्स मधून, ज्या जॉनर मधून मी आहे, जी बोलण्याची कला माझ्याकडे आहे, त्याच्या बळावरती नक्कीच मी चांगलं काहीतरी केलं असतं. आता बघूयात सॅलरी उद्या देत आहेत का गुरुवारी. कारण स्मिता खूप भडकली आहे. स्मिता तर बोलते की मला फोन लावून द्या ना, पण मी तसं नाही करू शकत. खराब वाटतं ते. मी सांगितलं की माझी वाईफ पण भडकते आणि आता तिचा जो ट्रस्ट माझ्यामध्ये होता तो संपलाय. तर आता बघूया, वेट करतोय. त्यांना अपडेट केलेलं आहे, आता काय होतं ते. थोडा सिरियस आहोत आम्ही लोक. त्यांचे कैवल्य पण झोपतोय आता, कैवल्य झोप आल्या. आम्ही लोक आता जस्ट चहा वगैरे प्यायलो. आज मी तर मक्याचा चिवडा जो असतो ना, मक्याचा चिवडा फ्राय केलेला तो खाल्ला. ठीक आहे. कैवल्य आणि अवनी आणि आम्ही दोघे पण आज आमचा घरी फुगडी खेळतोय. त्यांचा मूड झाला फुगडी खेळायचा. बघा तुम्ही फुगडी कशी खेळतात. स्टार्ट करतात दोघं. पुढे ना असं बोलतो फिरायचं. त्यांना फुगडी काय प्रकार आहे नेमका अजून माहित नाही. त्यामुळे हात पकडायचे, क्रॉस पकडायचे आणि गोल फिरायचं. फिरा फिरा अजून. हात सोडू नका एकमेकांच्या. हात नाही आवली हसते. आवलीला हसू अनावर होत असत. बघा काही वाजला दोघांना पण चक्कर आलंय. आता काय झालं आणि काय बोलले त्याचे पप्पा. आता मी आणि आता कैवल्य आणि कैवल्याचे पप्पा फुगडी खेळणार बघा. असं करायचं. तुम्ही शिकवलं आणि फिरा असं फिरा. बरोबर मी तर मागे येऊ ना थोडीशी. हो आहे आणि असा जप मार. अरे कामगार जॉब होते. आम्ही तिघे बघा. तो हात घे. सोडायचं ना बघा आम्ही तिघे. आता मम्मा आणि पप्पा. मला ऐकताय हे पाणी आमच्या दोघांचं येतो का आम्ही दोघे. बाहेर पाऊस पण पडायला लागला. ढाकायचे असतात पाय. मी कसं आहे माहितीये का,
तरी लहानपणापासून ना बघतोय बघा दोघी खेळतात. आवाज तुम्ही एक काम कर ना, तिघे तिघे जण आहे ना, एक हे द्या, पोच द्या, तिघा जण पकडा ना, मग मी तुमच्या तिघांचा हे पण टाकेल. हा मस्त. फिरा 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 चालेल, फिरा. बघा मंडळी, बघा तिघे जण फुगडी खेळत आहे ना, काही जमत नाही. लाईटला माझ्या वायरला हातला हे लागला, पाठ लागली, लाईट गेली. हे बघा आपली बघा कशी खेळते. पण स्मिताला मजा येईल बघ जरा. हे थांबा, त्याच्यावर पडाल. नाही पण मस्त छान गेम आहे. बरं वाटतं, मजा वाटते. हे सगळे गेम आहे ना गणपतीच्या वेळेस. हा रात्री जागून हे परत ते आमचा 2 वाजता जास्त हा आम्ही आमच्या आजीकडे जाऊन तेव्हा खेळत दाखवेन व्हिडिओ करेल. आईच्या आजीच्या घरी गणपती येतो. आमच्या सगळ्या मावश्या असतात. बाहेर आता हळूहळू पाऊस चालू झाला. मला पावसाचा आवाज येतोय. बाहेर पाऊस चालू आहे. पाऊस चालू झालाय. आमचं हे चालू आहे, ब्लॉग चालू आहे. मजा आली. कसं वाटलं? आपली मजा मजा आली ना, खूप मजा आली. तुला काय म्हणल्या? स्मिता पुढीने पण हे केलं, एन्जॉय. तुला काय जमतो. छोट्या आवडीला थोडस आता तो फिरून बस बस हे नाही मस्त तिचा हात आहे ना, ते लागलेला आहे ना फॅन, त्यामुळे तो गोष्ट राहील. असंच एन्जॉय केलं, खेळत होतो आम्ही लोक. कैवल्य, मी, स्मिता, मजा वाटली मला. बस बस जरा पोरात दोघं बघा बघा दोघांची फुगडी एन्जॉय करतो. चला आम्ही लोक आता असेच गेम खेळणार, बघूया कसं काय. आणि आज स्मिताने बेत केलाय उद्यासाठीचा, म्हणजे आजचा नाही आहे तो, उद्यासाठीचा. हे बघा, उद्याची डाळ आणि तांदूळ भिजवले. व्हिडिओ मध्ये दाखवलेला आहे. हा, हे आधी पण व्हिडिओ मध्ये दाखवले. डोसा. ठीक आहे, आम्ही लोक डोसा उद्या खाणार आहे सगळे जण, आहे ना. आम्ही उद्या आपल्याला काय आहे, डोसा. मग माझी भांडी घासून मम्मी बसत काय बोलले, उद्या डोसा आहे. डोसा खाणार ना उद्या? येस. काय बोलतोय कोण? कैवल्याचा फेवरेट आहे डोसा. पाऊस पडतोय, ते बोलते मी खेळायला नाही जाणार. हा डोसा म्हणजे आमचा ऑल टाइम फेवरेट आहे, तो पण घरचा. बाहेरचा आम्ही एक पण नाही खातो. घरी आम्ही कैवल्य 5-6 खातो, मी 4 खातो. कैवल्य पावसाचं हे आहे. तर ठीक आहे मंडळी, आज एवढंच. आता स्मिता हे वाटते सगळं डोस्याचं पीठ लावायचंय तिला रात्रभरासाठी. तर थँक्यू फॉर वॉचिंग. आणि आता थंबनेल बघून तुम्हाला सगळं वाटलं असेल, स्मिता काहीतरी बोलते. बघा वाटलं बरं, हेल्प करायला बाजूला उभं राहायचं ना. तिला पम्माची हेल्प करायची. तिला घरी मध्ये वाटतंय ना, वाटेल त्याचं
बॅटर करते डोस्याचं, त्याच्यात तिला हेल्प करायची. काही वेळेला इकडे लपते माझ्या मागे. काय झालं काही वेळेला लपतोय का? येस मंडळी, मस्त एन्जॉय झाला आज आणि बरं वाटतंय. तर थँक्यू तुम्ही आमचा ब्लॉग बघितल्याबद्दल. थँक्यू फॉर वॉचिंग दिस. आणि खूप खूप आभार तुमचे. तुम्ही आमच्या चॅनलला असंच सपोर्ट करत राहा. ठीक आहे, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ठीक आहे, कमेंट काही वेळेला काहीतरी बोलता. कॉमेंट्स पहिला बोला. कॉमेंट्स नाही, कमेंट्स बोल. कमेंट्स बोल बिंदास बोल. कमेंट कमेंट्स पहिला इकडे बघून बोल, इथे बघून बोल, इथे कमेंट्स पहिला पहिला कमेंट्स करा. कमेंट्स करा. ओके, आजचा ब्लॉग आहे ना हा मी पण एंड करते. काही वेळेला एंड करतोय बघा, काही वेळेला बोलेल. आता बोल. थँक्यू फॉर वॉचिंग. सबस्क्राईब बाय बाय. चला, गुड नाईट. भेटू आपण उद्याच्या ब्लॉग मस्त डोस्याच्या याच्या ब्लॉग.